आज आपण बनवणार आहोत शिंपल्यांचं कालवण। अस्सल चवीचं तिसऱ्याचं मालवण पद्धतीचं कालवण बनवणार आहोत। तर ही खास ट्रिक वापरून तुम्ही पण नक्की बनवा। याला बऱ्याच भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोललं जातं, जसं की तिसऱ्या, एक शिपी, शिवल्या, शिंपल्या। या शिंपल्या खूप छान लागतात चवीला आणि याने आपल्या शरीराला बरेच काही फायदेही होतात। हाय हॅलो नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे मी मध्यम साईजच्या शिंपल्या विकत घेऊन आलेली आहे। या शिंपल्यामध्ये बरेच प्रकार असतात, आकाराने लहान, मोठे किंवा जाड आवानाच्या आणि पातळ आवानाचेही असतात। तर इथे शिंपल्या व्यवस्थित धुवून घेतल्या आहेत। तर आता आपण शिंपल्या स्वच्छ पाण्यामध्ये बॉईल करून घेऊयात। तर इथे मी शिंपल्यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी घालून याला बॉईल करायला ठेवून दिलेलं आहे। आता याला फास्ट गॅसवरती आपल्याला करून ठेवायचं आहे। शिंपले बॉईल होत आहे तोपर्यंत आपण यासाठी वाटण बनवूयात। वाटण बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं घेतलं आहे। तर आता आपण कांदा लाल रंग होईपर्यंत भाजून घेऊया। थोडंसं यामध्ये तेल घालून घेऊया आणि व्यवस्थित याला परतवून घ्यायचं आहे। आता कांदा भाजून घेत असताना मी इथे गॅसची फ्लेम मध्यम केली आहे आणि कांदा छान लाल रंग येईपर्यंत याला मी परतवून घेणार आहे। चिमूटभर मीठ घालून तुम्ही कांदा परतवून पण घेऊ शकता, पण मी नंतरच मीठ घालणार आहे, ते नंतर तुम्हाला मी सांगते का। तर हे पहा, शिंपल्यांचे तोंड उघडू लागलेले आहेत। जसं पाणी गरम व्हायला लागतं तसं शिंपला तोंड उघडू लागतात। तर आता इथे कांदा आपला लालसर झालेला आहे आणि शिंपल्याला पण छान खळखळून उकळी यायला लागलेली आहे। शिंपल्याचा गॅस आता बंद करून घेऊयात। उकळी आल्यामुळे शिंपल्याची तोंड सगळी उघडलेली असतील। आता शिंपल्यांना थंड होऊन देऊयात आणि इथे बघा कांदा ही छान लाल झालेला आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून किसलेलं खोबरं यामध्ये घालून घेऊयात। इथे मी अर्धी वाटी खवलेलं सुकं खोबरं वापरलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही ओला नारळाचा वापर केला तरीही चालेल। खोबरं घालत असताना आपली गॅसची फ्लेम कमी आहे। तर आता याला कमी आचेवरतीच छान असा खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर बघा, खोबऱ्याचा रंग ही चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण आलं लसूण घालून घेऊयात। नुसतं उलतं पालतं याला करून घ्यायचं आहे। लगेचच यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं घालून पुन्हा आपल्याला थोडंसं परतवायचं आहे आणि लगेचच यामध्ये मी 3 ते 4 लवंगा आणि 5 ते 6 काळी मिरी घालून घेते। पुन्हा याला थोडंसं परतवून गॅसची फ्लेम लगेचच बंद केली आहे। आता या वाटणाला थंड होऊन देऊयात। वाटण आता थंड होत आहे तोपर्यंत आपण शिंपल्या बघूयात। तर इथे बघा, आपण शिंपल्या ज्या घेतल्या आहेत या बॉईल होण्यासाठी बरोबर 10 मिनिटं लागलेली आहेत आणि या शिंपल्या बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत। आता आपण एक शिंपली वेगळी करायची आहे आणि दुसरा भाग फेकून द्यायचा आहे। ज्या शिंपलीमध्ये मांस आहे ती शिंपली आपल्याला घ्यायची आहे। तर जशा प्रकारे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्या प्रकारे शिंपल्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत। तर या शिंपल्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळतात। तर जर तुम्ही गुगलला सर्च केलं की शिंपल्यापासून आपल्याला शरीरासाठी काय फायदे आहेत तर तुम्हाला त्याची माहिती मिळून जाईल। तर अशा प्रकारे ज्या शिंपलीमध्ये मांस आहे ती शिंपली आपल्याला कालवणात वापरायची आहे आणि दुसरी बाजू आपल्याला फेकून द्यायची आहे। तर आता आपले सर्व शिंपल्या बाजूला करून झाल्या की आपल्याला शिंपल्याचं जे पाणी आहे ते आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही, ते आपल्याला इथे कालवण्यासाठी लागणार आहे। तर या सर्व शिंपल्या बाजूला केल्या आहेत आणि आता हे पाणी आपल्याला अजिबात फेकायचं नाहीये। तर आता आपण हे वाटण करून घेऊयात। वाटण्यासाठी मी इथे मूठभर कोथिंबीर ऍड केली आहे आणि हे वाटण आता आपलं तयार आहे। आता गॅसवरती कढई ठेवून 2 ते 3 पळ्या यामध्ये घालून घेऊयात। तेल गरम झालं की लगेचच गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि नंतरच फोडणी द्यायची आहे। तर इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालून घेते। कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की लगेचच यामध्ये मी बारीक चिरलेला एक छोटा कांदा घालून घेते। हा कांदा जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे, तर फक्त आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आला की लगेचच आपण यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं केलेलं वाटण आहे ते यामध्ये आपण घालून घेऊयात। आता हे वाटण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। तेल मुरेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। तर आता बघा, तुम्ही पाहू शकता या वाटणाला थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। तर यामध्ये मी 1 चमचा लाल काश्मीरी पावडर घालून घेते, याने छान आपल्या भाजीला छान कलर येईल। आता सोबतच यामध्ये मी जिरं पावडर घालून घेते,
यासोबतच मी इथे पाव चमचा हळद घालून घेतला आहे आणि सोबतच इथे मी धने पावडर घालून घेते। आणि आता हा आपला मालवणी मसाला आहे, तो मी इथे 1.5 चमचा इथे घालून घेते। हा मसाला वाटणामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। छान वाटणामध्ये हे मसाले मुरून छान याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मसाले भाजायला आले की याला सुगंध यायला लागतो। तर आता इथे मसाला खाली कढईला चिकटू नये म्हणून मी इथे वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घालून घेतलं आहे। आता याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचं आहे। तर इथे 5 ते 6 मिनिटं बरोबर झालेली आहेत। आता तुम्ही पाहू शकता मसाल्याचा रंग आधीपेक्षा खूप वेगळा आणि याला छान तेल पण सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये शिंपल्या घालून घेऊयात। या मसाल्यामध्ये शिंपल्या घातल्यानंतर पुन्हा आपल्याला याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणजे या शिंपल्याला व्यवस्थित हा मसाला लागला जाईल इतका आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता याला छान असा कलर आलेला आहे। तर इथे मी अर्धा मिनिट या शिंपल्या मसाल्यामध्ये मी परतवून घेतले आहेत। आता आपण यामध्ये शिंपल्याचं जे बॉईल केलेलं पाणी होतं ते आपण यामध्ये घालून घेऊयात। हेच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं पाणी यामध्ये घालायचं नाही। या पाण्यामुळेच शिंपल्याला खूप छान चव येते। तर हे बघा, जो शेवटचा गाळ आहे जो दिसत आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा नाही, हे आपल्याला पाणी फेकून द्यायचं आहे। हे घेतलं तर संपूर्ण भाजीचीच मजा निघून जाईल आणि हे जो गाळ आहे तो रेती आहे, यामुळे आपल्याला हे फेकून द्यायचं आहे, नाहीतर याला आपल्याला भाजीमध्ये कचकच असं लागायला लागतं। तर या शिंपल्या समुद्राच्या असतात, त्यामुळे या शिंपल्या खाऱ्या असतात। त्यासाठी मी इथे आधीच कांद्या भाजताना मीठ घातलं नव्हतं, तर म्हणूनच मी इथे आता मीठ घालून घेते। आणि मीठ घालताना तरीही तुम्ही बेतातच घाला। शिंपल्या बॉईल केल्यामुळे याची तोंड आपोआप उघडली जातात आणि जास्त आपल्याला मेहनत घ्यावी लागत नाही। बरेच जण याला विळेने किंवा सुरीने याची तोंड उघडतात, त्यापेक्षा हे खूप सोपी पद्धत आहे। तर आता इथे कालवणाला उकळी येत आहे, त्यावेळेस मी इथे 4 ते 5 कोकमचे तुकडे घालून घेतले आहेत। कोकमामुळे या तिसऱ्या कालवणाची चव अजून वाढेल। आणि आता याला आपण छान उकळी येऊन देऊयात। तर आता इथे बरोबर 10 मिनिटं झालेली आहेत। तर इथे या शिंपल्याचं कालवण आपलं तयार आहे। तर अशा प्रकारे आपल्या तिसऱ्याचं कालवण तयार झालेलं आहे। तर तुम्ही याची तरी पण बघा, किती छान असा याला रंग आलेला आहे। आणि तरी म्हणजेच आम्ही याला कट बोलतो। तर या कालवणाला तुम्ही बघू शकता की कट पण छान आलेला आहे। आणि हे तिसऱ्याचं कालवण तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि जेव्हा ट्राय कराल तेव्हा मला कॉमेंटद्वारे तुमच्या नक्की कळवा। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि नक्की ट्राय करा आणि खूप खूप शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनल अँड व्लॉगला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या जवळ येऊन जाईल। तर अशी आशा आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तर भेटूयात।